आपण जे आता चित्रफित पाहिला त्या चित्रफितमध्ये मारणारा व्यक्ती आणि मार खाणारा व्यक्ती ह्याच्या पाठीमागे फार मोठी गोष्ट अडकलेली आहे। मारणारी व्यक्ती ही साधीसुधी नसून एक महानगरपालिकेच्या अग्निशमन विभागाचा अधिकारी आहे आणि पीडित व्यक्ती माझ्या पाठीमागे बघू शकता जे हॉस्पिटल आहे ऑर्थोमेड सुपर स्पेशल हॉस्पिटल, या हॉस्पिटलमध्ये पीडित व्यक्ती आज हॉस्पिटलच्या बेडवरती बसलेला आहे। या संपूर्ण गोष्टीच्या मागे अशी कहाणी आहे, या मीरा भाईंदर महानगरपालिकेमध्ये चाललेला भ्रष्टाचार। या मीरा भाईंदर महानगरपालिकेचे अधिकारी पार्ट टाइम अधिकारी असतात आणि फुल टाइम ठेकेदार आहेत। या सगळ्या गोष्टी इथे उघडपणे आलेल्या आहेत। जे पीडित व्यक्ती आहे त्यांचं नाव आहे एकनाथ मांजरेकर। आपल्या माहितीनुसार त्यांना सांगू इच्छितो की आम्हाला अशी गोष्ट कळली की ते कॅन्सर पेशंट आहे। या कॅन्सर पेशंटला मारणारा अधिकारी मीरा भाईंदर महानगरपालिकेच्या अग्निशमन विभागाचा एक अधिकारी आहे। अधिकारीचं नाव आहे पाटील। या अधिकाऱ्यांनी फक्त टेंडर मिळावा, या टेंडर मिळालं नसल्यामुळे या वादावरून त्यांना मारहाण केली असं पीडितांचं म्हणणं आहे। या संपूर्ण विषयासंदर्भात पीडितांना विचारलं असता जाणून घेऊ त्यांची प्रतिक्रिया। सोसायटीचा खजिनदार आहे आणि मग 2-4 महिन्यापूर्वी फायरचं कॉन्ट्रॅक्ट जे सिस्टम असतं त्या फायर ब्रिगेडमध्ये असल्या कारणाने त्या टायमाला त्याला आम्ही कॉन्ट्रॅक्ट दिलं नाही, म्हणजे कमिटी डिसिजन घेते ते, आम्ही ते दुसऱ्याला कॉन्ट्रॅक्ट दिलं। त्याच्यामुळे तो नाराज झाला आणि नंतर मग त्याला आम्ही दुसरं कॉन्ट्रॅक्ट दिलं ना, तर त्या टायमाला तो हे बोलला की अरे हे मला कशाला देता, तुम्ही बिल देता का आम्हाला? अरे म्हटलं हे सोसायटीला आम्ही देऊ शकत नाही, मेंबरला सभासद आहेच ना। त्याच्यामुळे तो जरा शिवीगाळावर निघून गेलेला तो। आणि नंतर 5-6 महिने आपला हळदीचा प्रोग्राम झाला, त्याच्यामुळे त्याने वचका काढला काही कारण नाही। मी आपला गप जेवत होतो आणि त्याने समोर येऊन त्याने अटॅक केला। तुम्हाला किती चोट लागली? ते पूर्ण प्लेट बसले, माझी नाकावरती मार आहे, हड्डी फ्रॅक्चर आहे आणि प्लेट बसलेली आणि तो गंभीर आहे। साहेब ते दुसरा कॉन्ट्रॅक्ट कशासाठी दिला होता त्यांना? पाटीलला दुसरा कॉन्ट्रॅक्ट आम्ही याच्यासाठी दिलेला, ते बॉटलचे फायरची बॉटल असते ना, तो कॉन्ट्रॅक्ट दिला आम्ही त्याला। तो कामाला कुठे आहे? तो फायर ब्रिगेडमध्येच कामाला ऑफिसर आहे। कुठल्या? भाईंदरच्याच, आपल्या भाईंदरच्याच आहे। मार्केट केली काय कारण होतं? काही कारण नाही, वैयक्तिक असं काय नाही, फक्त सोसायटीच्या यानं ते झालेलं। अगोदर 4-5 महिन्यापूर्वी फक्त एवढंच झालेलं चेकच्या संदर्भात। आम्ही बोललो फक्त ऑफिसमध्ये ये आणि घेऊन जा। त्याने रोडमध्ये विचारल्यामुळे चेक पाहिजे, म्हणजे ऑफिसमध्ये तुला देतो चेक न घेऊन जा, चेक रेडीच आहे तुझा। त्या टायमाला मला भीक कशा, नंतर लायकी वगैरे करायला लागला तो तुमची लायकी पण नाही निवडून यायची। अरे म्हटलं लायकी असते नसते तर आम्ही निवडून आलोच नसतं ना। तुमच्या हे वाद कसा झाला होता? वादचं कारण काय होतं? कारण काय नाही, साधच, बाकी काही कारण नाही। आणि नंतर 4-5 महिन्यात हे